विधान परिषद निवडणुकीची रंगत सध्या सगळीकडेच पाहायला मिळत असून लातूर, धाराशिव आणि बीड या मतदारसंघासाठी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच थेट लढत होणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख या निवडणुकीत इतिहास घडवतील असा विश्वास यावेळी माजी मंत्री आमदार अमित विलासरावजी देशमुख यांनी व्यक्त केला आहे. एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. विधान परिषद निवडणुकीदरम्यान ज्या निवडणुका बिनविरुद्ध झाल्या त्याचं फारसं कौतुक करण्याची गरज नसून विरोधकांनी साम, दाम, दंड, भेद या सर्व गोष्टींचा अवलंब केल्यामुळे बिनविरोध निवडणुका झाल्याचा थेट हल्लाबोल यावेळी आमदार अमित देशमुख यांनी केलाय. तर मतदार जागृत असून मतदारांचा अपमान होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असल्याचं देखील सांगत सुप्रिया सुळेच्या भूमिकेचं देखील आमदार अमित देशमुख यांनी स्वागत केलंय. महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत आणि धाराशिव, लातूर, बीड विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेश देशमुख हे निवडणूक लढवत आहेत आणि या निवडणुकीमध्ये ते इतिहास रचतील असा मला आत्मविश्वास आहे. महाराष्ट्रामध्ये 17 जागांपैकी काही जागा बिनविरोध महायुतीनं जिंकल्या. मला असं वाटतं त्याचं काही फार कौतुक आहे असं मी समजत नाही. याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांनी साम, दाम, दंड, भेद आणि अनेक तंत्र उपयोगात आणले आणि मला असं वाटतं खरं म्हणजे निवडणुका त्यांनी होऊ दिल्या पाहिजे होत्या. निवडणुका लोकशाहीचा आत्मा आहे आणि निवडणुकात जर सत्ताधारी होऊ देणार नसतील तर लोकशाही जिवंत राहणार नाही. प्रत्येक मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आणि प्रत्येक मतदाराला सत्सद विवेक बुद्धी आहे. सगळंच काही आकड्यावर होतं असं नाही. त्यामुळे जे आकडा हा जो काही शब्दप्रयोग अलीकडं जे प्रचलित होत चाललेला आहे मतदारांचा अवमान करणारा आहे. तो मतदानाचा किमान अवमान होणार नाही असं तरी आपण वागलं पाहिजे. या निवडणुकीमध्ये सत्तेचा मोठा घोडेवाडा चालू आहे. तुम्हाला तर आता महेश देशमुखांचं कौतुक करावं लागेल कारण ते निवडणूक लढतायत. उमेदवारीचा अर्ज मागे घेतला नाही त्यांनी. असेच लढवय्ये इतिहास घडवतात. मला असं वाटतं की धाराशिव, लातूर, बीड इथे खरंच जो लढतोय आपल्या भागासाठी त्याच्या मागे मतदार उभे राहतील अशी मला खात्री आहे. सुप्रिया सुळेंनी ज्या पारदर्शकतेबद्दल वक्तव्य केलेलं आहे, कायदा आणण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे, त्याचं मी स्वागत करतो.